फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इमारतींचं उद्घाटन, नीरा देवघर कालव्याच्या एका नालिकेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा हा फलटणमध्ये पार पडणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये दाखल झाले आहेत आणि फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून जे आरोप होत आहेत, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा। या दौऱ्यादरम्यान या संपूर्ण प्रकरणाबद्दल, कारवाईबद्दल काही महत्त्वाचं घोषणा मुख्यमंत्र्यांकडून केली जाते का लक्ष असेलच। तुर्तास ही जी दृश्य आपण पाहतोय, विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये दाखल झालेले आहेत। फलटणकर शिवछत्रपतींची सासरवाडी आहे फलटण, आणि सासरवाडीतला आवाज बुलंद पाहिजे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतोय। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य शंभूराजजी देसाई, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य जयकुमारजी गोरे, या राज्याचे बांधकाम मंत्री सन्मान्य शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे, आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य महेशजी शिंदे, राहुल दादा कुल, अतुलजी भोसले, मनोज दादा घोरपडे, राम सातपुते, सचिन पाटील, सर्व मंडळींचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत मुख्यमंत्र्यांचा फलटण दौऱ्यात, ज्या ठिकाणी विविध विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे, त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मुख्यमंत्री आज फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचं सुद्धा उद्घाटन त्या ठिकाणी करणार आहेत। भूमिपूजन विविध प्रकल्पांचं होणार आहे। तर पालकमंत्री उपस्थित आहेत, त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांचा हा फलटण दौरा अत्यंत महत्त्वाचा। विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल। फलटण रुग्णालयातील महिला डॉक्टरनं नुकतीच आत्महत्या केलेली होती, त्या पार्श्वभूमीवर दोन्ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। याबाबत कारवाई संदर्भात पण फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते। तशी काही घोषणा मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार का, याकडे लक्ष असेलच। अशोकराव जाधव, फलटण नगरीचे विरोधी पक्ष नेते अशोकराव, आपणास माझी विनंती, आपण स्टेजवरती या। व्यासपीठावरील मान्यवर मंडळींचा एकत्रित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। मी मनापासून धन्यवाद